नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, मी आहे परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये. आज सोनपेठ तालुक्यातील हे शहर पूर्णपणे बंद आहे. कारणही तसंच आहे की मालेगावातील डोंगराळे या गावामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली होती. 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार करून तिचा खूनही करण्यात आलेला आहे. ही महाराष्ट्रातली अतिशय दुर्दैवी घटना आणि दिवसेंदिवस समाजामध्ये ही विकृती फार मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे कायदाही कडक व्हावा आणि कायद्याने अशा गुन्हेगारांना फाशी द्यावी आणि असा जनमानसामध्ये उद्रेक आहे त्या उद्रेकाच्याच रूपाने महाराष्ट्रात विविध ठिकाणी बंद करून याचा निषेध व्यक्त केला जातो. आपण पाहू शकता संपूर्ण परिसर तिथे दुकाने बंद करून नागरिकांनी रोष व्यक्त केलेला आहे. 3.5 वर्षाची चिमुकली जिनं अजून काही पाहिलं नाही अशा चिमुकली संघ जर असं दुर्दैवी घटना होत असेल तर इथं बॅनर लावलेला आहे. आज सकाळी 10:30 पासून सोनपेठ शहरातील नागरिकांनी तहसीलदाराला भेटून निवेदन सुद्धा दिलेलं आहे. तर या संदर्भात माझ्यासोबत माझे पत्रकार मित्र अमरजी गालफाटे आहेत. सर, काय सांगाल या घटनेसंदर्भात? आपण वेळोवेळी पाहतोय की अतिशय अशा दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडत आहेत, काय सांगाल? सर, नक्कीच सर. मागच्या काही दिवसापूर्वी जो डोंगराळे गावामध्ये जो प्रकार घडला तो समाजाला एक वेगळ्या दिशेला घेऊन जाणार होता. याचं प्रमुख कारण असं की न कळती जी लहान चिमुकली 3-3.5 वर्षाची चिमुकलीची मुलगी होती, त्या मुलीनं तिला काहीच कळत, तिला जग सुद्धा पाहिलेलं नव्हतं, तिला कोणत्या प्रकारची समज नव्हती. तरी सुद्धा त्या नराधमानं तिचं लैंगिक शोषण करून तिला ज्या निर्घुणपणे तिचा खून केला, ते निंदनीय फारच निंदनीय आहे. आणि असे प्रकार मागच्या दिवसापासून होताना दिसत आहेत. पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता संबंधित लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची धरपकड करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि कडक कायदे आहेत. सर, याच्यामध्ये कायद्याचा धाक राहिला की नाही? कारण की या घटना वारंवार घडतायत, निषेध नोंदवले जात आहेत, गाव बंद केले जात आहेत, रोष निर्माण होतोय. आपण आजपर्यंत बघत आलेलो आहे. निर्भयापासून प्रकरण जे घडलं, त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या घटना होत इतकी मोठी ही घटना घडलेली आहे. हे कुठेतरी विकृतीचा कळस होतोय. काय सांगायचं? अरे नक्कीच मी तुमच्या मताशी सहमत आहे राहुल सर. कारण की ही जी मानसिक विकृती आहे याला काही प्रमुख कारण सुद्धा आजच्या घडीला मला वाटते की माझ्या प्रकर्ष निदर्शनास आलेले आहेत. त्यापैकी प्रमुख कारण असू शकते सर मोबाईल, सोशल मीडिया आणि त्या माध्यमातून सहज काही गोष्टी व्हिडिओज असतात, काही पॉर्न्स व्हिडिओज असतात किंवा काही असे काही ज्याच्यावर शासनाने बंदी घातलेली आहे, असे काही साईट्स असतात. त्या साईट्सवरती जाऊन कमी वयामध्ये नकळत वयामध्ये काही मुलं जे असतात ते असे काही अश्लील व्हिडिओज बघतात, काही गोष्टी होतात. त्यामुळे त्याचा सुद्धा एक वेगळा इफेक्ट त्या मुलांवरती झालेला दिसतोय आणि यातूनच शारीरिक सुखाच्या मागणीसाठी, शरीराची भूक भागवण्यासाठी हे मुलं असे प्रकार करत असतात किंवा बदलाची अजून एक मुद्दा येतो की आपण कायदा कडक व्हावा आणि कायद्याची कशी अंमलबजावणी व्हावी किंवा तसा धाक असावा हा एक विषय. पण समाजामध्ये सुद्धा ही जागृती होणे गरजेचे आहे किंवा ती काळजी करणे, आपण ही लक्ष देणे गरजेचे, हे बी आवश्यकता वाटते का सर? सर, नक्कीच सर, ही आवश्यकता आहेच. आणि त्याच्या त्यात आई वडिलांनी सुद्धा आपले पाल्य हे नेमकं काय करत आहे, कुठं आहे, कुठे जाते, ते मोबाईल बघते, ते मोबाईल नेमकं काय बघते, त्या सुद्धा गोष्टी प्रकर्षाने त्यांनी जपल्या पाहिजेत. मोबाईल मध्ये नेमकं बघतो काय, किती वेळ बघतो, वारंवार बघतो का, अभ्यास करतोय का नाही करतोय, आपले लेकरं गेलेत कुठं खेळायला. आणि मला सर आणखी एक गोष्ट मला तुम्हाला प्रकर्षाने सांगायची इथं की आजच्या घडीला आई वडील मोबाईल मध्ये इतके बिझी झालेत की आपले लेकरं दारात अंगणात खेळतायत का, अभ्यास करतायत का, कुठं काय करतायत हे बघण्याचं सुद्धा काही भान काही पालकांना राहिलेलं नाही असं चित्र समोर आले सर. आणि यामुळं पालकांचं सुद्धा लेकरावरती जे हे व्हायला दुर्लक्ष व्हायलंय, त्यामुळे सुद्धा काही गोष्टी कारणीभूत असाव्यात. आणि राहिला प्रश्न डोंगर भागातील त्या मुलीच्या दुःखाची घटना घडली, यामध्ये महाराष्ट्रभरापासून जे काही पडसाद उमटले आहेत. आणि सर, नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो इथं की इतकी खालच्या पातळीची मानसिकता असलेले लोक सुद्धा समाजात असे कसे वावरू शकतात, त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे आणि त्यांना नक्कीच फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि भविष्यामध्ये ह्या लोकांच्या माध्यमातून यांना असं शासन करावं की येणाऱ्या बऱ्याच पिढ्या ज्या आहेत यांनी अशा घटना करू नयेत आणि आपण असे प्रकार नाही केले पाहिजेत असं त्यांना लक्षात आलं पाहिजे. निश्चितच सर, धन्यवाद. मित्रांनो,
खऱ्या अर्थाने की समाजात वाढत चाललेली विकृती, त्या विकृतीला रोखणं प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आणि दक्ष राहणं काळाची गरज आहे. कायदाही कठोर व्हावा आणि हा रोज सोनपेठ शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी हे पूर्ण आपण पाहू शकता की हे बंद ठेवून आजचा निषेध व्यक्त केलेला आहे. कायद्याने त्या नराधमास कडक शिक्षा व्हावी ही सर्वांची तीव्र भावना आहे. हीच भावना आमच्या चॅनलच्या माध्यमातून या घटनेचा आम्हीही तीव्र निषेध व्यक्त करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप लहानेसह प्रतिनिधी अमर गालपाडे, राहुल वैभव, परभणी, सोनपेठ.